मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाच पाणी जात, गुलाब जाई जोई मोगरा फुलवित, मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाच पाणी जात, डिंग टिक डिंगा डिंग डिंग डिंगा. काय रामभाऊ, कसा वाटतोय आवाज? भारी आहे का नाही? हा. तुझे संग प्रीत लगाई सजना, सजना राम. काय सांगायचं रामभाऊ तुम्हाला? अहो लय प्रेम करायचो, हो लय प्रेम करायचो मी तिच्यावर. गेली 10 वर्ष झाली रामभाऊ, ती मला सोडून गेली. मालक कुठं गेली? कुठे गेली आता काय सांगायचं रामभाऊ? या इकडे बसा. अहो खाली नाही वर बसा राव. अहो तुम्ही आम्ही मैत्र आहे. तुम्हाला खरं सांगू का? हा 10 वर्ष झाली माझी बायको वारून देवा घरी गेली. हा तेव्हापासून तुम्ही माझ्या काळात बघा. माझी बरोबर. बायको वारीला त्यासाठी तुम्ही माझ्या काळात होता. आज 10 वर्ष तुम्ही माझ्या काळात. हो तुम्ही आमच्या इतका जीव लावला. माझं सगळं बघताय ना, तुमची मंडळी तुमची पोरं सगळं बघतात. हा जाताना माझ्या बायकोनी ती 10 वर्षाची पोरगी माझ्या हातात देऊन गेली. हा एवढं एवढं बाळ होतं. हा ना. एवढं बाळ ते तुमचं होतं हो. हा. माझं 10 वर्ष हा तुमचं असं एवढं होतं. खेळायचे ना ते दोघे एक ठिकाणी. आणि जाताना ती सांगून गेली हिला जीव लावा. हा गेले ते गेले ते दिन गेले, वेग वेगळी फुले उमलली, अजूनही त्यांचे नाते हे तुमचे एकमेकावरी उधळती, गेले ते दिन गेले. रामभाऊ हे तुमचे गाणे ऐकूनच मला लय भारी वाटतं. वाटते ना? हा रामभाऊ 2च माणसं माझ्या आयुष्यामध्ये, एक तर माझी मुलगी आणि दुसरं तुम्ही. हा तुम्ही दोघं नसते ना, आयुष्यपत हा मेजर कवाच गेला असता रे कवा. हो मालक तुम्ही आम्हाला लेबर गड्यासारखं नाही अरे घरच्यासारखं नाही जीव रे, लावताय. तुला कधी गड्यासारखं होऊनच देणार नाही. हा. येणारच काय? अरे खरं सांगू तुला, तुझ्या माझा लय जीव आहे रे. अरे तू इतकं केलंय माझ्यासाठी ना भाऊ, हा 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 शब्दात सांगू शकत नाही. हा तुझं आपलं नातं इतकं चांगलं आहे ना, तसं माझ्या बायकोचं माझं बी होतं. हो आम्ही गाणे म्हणायचो. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घर कुल नव, नव्या घरामध्ये काय नवीन दिसल, तुझ्या माझ्या संसाराचा आरसा असल, दिस जातील दिस येतील भोग सरल, दिस जातील. असं वाटायचं रे, ती परत यायला पाहिजे होती. आता गेलेलं माणूस येत असतं का? रामभाऊ हा? तू खरंच कधी आज नमत माझ्या बायकोची आठवण काढायचा. हा बस माझी मुलगी ना सेम माझी बायको जशी दिसाय होती. त्या पाखरू आलं नाही ना तर माझ्या जीवात उलघाल उलघाल मालक होती. मालकिनीचा स्वभाव लय भारी होता हो. खरं खरं कधी आलं तर चहा पाणी जेवण वय, वय, खावण. वय. ती कधी म्हणत नव्हती आपल्या शेतात गडी कामाला येतो. रामभाऊ आणि हा? तुझा पोरगा अमोल थोरला हा मला लय आवडतो रे. हे बघ तू जरी माझ्या कामाला असेल ना, पण मी तुला काही कामगार मानलेला नाही, माझ्या जीवाचा सखा मानलाय. हा अरे तू एवढं हे माझ्या घडवण्यासाठी तुझं फार मोठं कष्ट आहे. तो अमोल आहे ना अमोल, हा त्या अमोलच्या हातात माझ्या पुरीचा हात द्यावा असं मला वाटतं. काय तुला काय? मालक? होय होय होय. हम्म. एवढे स्वीकार कर रे बावड्या. हा, नाही. एवढा स्वीकार कर. नाही मालक का रे बाबा मालक अहो, नको तुम्ही म्हणू. मालक आम्ही गडी अरे नाही बरोबर वाटत. जाऊ दे रे, पैसा पाणी हा इथे नाही वर येणार आपल्या सगळी येणार आहे. आपली फक्त रामभाऊ मैत्री येणार आहे. हो. मी सांगितलं ना तुला, माझी बायको गेल्यापासून मला 2च माणसं पटली, एक तर माझी मुलगी आणि दुसरा तू. हा. तेव्हा माझी विनंती स्वीकार आणि तुझ्या अमोलचा हात माझ्या पुरीच्या हातात दे. नाही आपलं झालं पण आता त्यांना विचारावं लागल. हा, हे खरे बरं का? हा. त्यांना विचार. हम्म. अरे हे काय काजल आली की माझी. ये 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 काजल ये ये ये. अरे बेटा कुठे गेली होतीस का? काही नाही बाबा, इकडे होती कुठे इकडे कुठं बाहेर. बाहेर गेली होती? हो बर बर. बघता बघता किती मोठी झाली. हा. सेम चेहरा माझ्या बायकोचा माझ्या काजल सारखा आहे. हा. काजल बरं कॉलेज काय म्हणते मला? काही नाही, निवांत चाललंय कॉलेज. हा ना? हो. आता इकडे एक प्रश्न विचारतो, हा. मला खरं सांगायचा, अजिबात खोटं बोलायचं नाही बघ. हा
हा बाबा खरं सांगायचं हा? खरं शपथ आहे सांगणार. शपथ आहे तुला. ह्या काकाची पण आहे ना, पप्पाची पण तुझ्या शपथ आहे. हा. हा खरं सांगाय. परवा दिवशी तू कुणाच्या गाडीवर चालली होतीस? खरं सांगायचं. हे बघ हा. खरं सांगायचं. बाबा तो अमोल नाही का आपला हा. त्याच्या गाडीवर गेलते मी. गाडीवर किती हो आपला अमोल आपला हा भाऊ आपला अमोल. आपलं काजल हा बाबा. तो अमोल तुला आवडतो का? हा बाबा आवडतो. आवडतो. अरे हा. ए ना भाऊ तिला आवडतोय बरं का. हा. हे पण त्याला विचारलं पाहिजे तू आवडतेस की नाही. हा ते हा. नाही ना माहिती नेमकं. मग आता तुझ्याकडे फोन असेल ना. हा नाही माझ्याकडे कुठं फोन नाही. तुमचा फोन द्या मी हो, फोन पण हे घे. करते. त्याला बोलून घे. बरं. म्हणा हा एक काम कर त्या तिकडे हिरीपाशी जा त्याला फोन कर आणि त्याला बोलून घे जा. हा? ओके बाय. हा बाय म्हणजे ती कुठे गोव्याला चालली बाय करते. लेकरू आहे रे. नवीन पिढी नवीन पिढी आहे. हा. फोन तर केलाय कधी येतोय काय माहिती. बाबा म्हणलेत बोलून घे म्हणून बोलवलंय. म्हणला येतो जवळ जवळ आलाय. कधी आला पण लगेच. अरे तो तू खालच्या राहणार तू का मला हा बोलवलं? काय अरे बाबांनी फोन करून बोलवलं होतं. म्हणजे मलाच सांगितलं होतं फोन करायला. म्हणलं फोन कर त्याला. एवढ्या लगबगीने मला बोलवून घेतलं. हा म्हणले अर्जंट बोलून घे. असा विषय झाला. काहीतरी काम असेल रे. अरे मला एक बोलायचं होतं. काय ग? आणि मी माझ्या बाबांना सांगितलंय की माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझी काय इच्छा आहे? काजल तुझं माझ्यावर प्रेम आहे खरं आहे ग. पण माझे वडील तुमच्या इथं काम करतात आणि माझ्या वडिलांचे असे संस्कार नाहीत. जिथं खायचं तिथंच ताटातले घास मोजायचे. कारण की आम्ही पडलो गरीब घरातले. तसे तुझे वडील पण लगे स्वभावाने चांगले आहेत ग. तुझं माझ्यावर प्रेम नाही का? प्रेम आहे ग. मग पण माझे पप्पा नाही या गोष्टीला होकार देणार. कारण की त्यांना माहिती आहे त्यांचे मित्र कसे आहेत. त्याच्यामुळे त्या गोष्टी नाही होऊ शकत. त्यांना माहिती त्यांचं मित्र चांगलं आहे. पण कसं आहे ना माझे पप्पा असे गरीब श्रीमंत अजिबात मानत नाही. हे बघ कळलं का? तुझं प्रेम तुझ्यापाशी ठेव. माझं प्रेम माझ्या मनात ठेवतो. हे बघा अमोल माझ्या कोण होकार आहे. बाकी निर्णय तुझा. तू म्हणते ते पण बरोबर आहे काजल. तुझा निर्णय झालाय. आता बघू घरचे काय म्हणतात ते. त्यांना पण विचारणं गरजेचं आहे. तसं माझ्या मनात पण तुझ्याबद्दल प्रेमाच्या भावना आहेत ग. पण मी फक्त परिस्थिती बघून आणि तुमची परिस्थिती बघून मी हा निर्णय घेत नव्हतो. पण तसं बघायला गेलं तर मी पण चांगल्या नोकरीला लागलेलो आहे. बरं चालते चल काय म्हणतात ते बघू. चालते ठीक आहे. माझ्या वडिलांच्या विचाराने बघू काय होते ते. हो. राम भाऊ खरं सांगतो तुझ्या अमोला जर का माझी पोरगी पटली ना हम तुम दोनों जब मिल जाएंगे एक नया इतिहास बनाएंगे. खरंच सांगतो राम भाऊ तुझ्या पोरी तर माझ्या पोराचं लग्न व्हावं फार माझी इच्छा आहे. खरंच असं पोरगा शोधून सापडायचं नाही. आणि ते आता वरच्याच्या हातात आहे. काय वर्षाच्या नाही नाही तुझ्या ना माझ्या हातात आहे हा. येड्या. अरे वा अरे वा 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 वा. हा. इथंच इकडेच येत होते यांच्या होय. बाबा. कसं आहे अमोल? बरं आहे काका? बरं आहे ना? हो. काय म्हणते कॉलेज? काय नाही एकदम व्यवस्थित आहे. होय ना. हा ते तू काय इंजिनियर होणार होता झालं का? हा आता झालं. हा ते झालं आणि झालं सगळं शिक्षण आता. झालं ना पूर्ण बरोबर. एक काम करायचं जे काय करशील जे काय होईल ना ते आपल्या गावातच थांबायचं. इथंच आपली कर्तव्यवारी दाखवायची. हो काका. गोरगरिबांसाठी जगायचं. हो काका. हा बरं का? हा बरं आई कुठे गेली तुझी? आई तिकडे खालच्या राहणार. खालच्या राहणार ते वय. हा अरे तुझ्या वडिलांनी फार कष्ट केले रे माझ्याकडे. हो ना. पण तुझ्या वडिलांना विचार आम्ही त्यांना कधी घरगडी असं म्हणलंच नाही. अरे माझा मित्र माझा सखा म्हटलं. बरोबर काका. तुमच्यापाशीच मी लहानाचा मोठा झालोय. मला तुझ्या माहिती आहे, माझ्या घरी म्हणजे माझ्या घरच्यांना कशी वागणूक दिली. एकदम घरातल्यासारखी दिली. माझी एक इच्छा आहे तेवढी पूर्ण करशील. काय हो काका? म्हणजे बघा आता तुला म्हणजे नाही काय हा. मला तर काजल म्हटली की माझं अमोलवर प्रेम आहे. मला तुझ्याकडनं ऐकायचंय. काय लाजू नको सांग. नाही लाज हे बघ लाजण्यासारखं काही नाहीये. माझ्या पुरीने मला सांगितलं मला आवडलं. मी त्यातला नाहीये श्रीमंत गरिबीतला माणूस नाहीये. जगायचं सर्वांसाठी आणि मरायचं स्वतःसाठी. हा. काका काजल मध्ये न आवडण्यासारखं काहीच नाही. हा पण आम्ही गरीब माणसं. हा. खरं सांगायचं हे झालं. रे गरिबीचं सोड रे. तू फक्त मला सांग हो किंवा नाही तेवढं सांग. आता हे माझे पप्पा जे निर्णय घेतील हा. ते माझ्यासाठी योग्यच खरं ना? ए रामभाऊ बघितलं का पोरग काय म्हणलं? हा. तू घेशील तो निर्णय. अरे यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी. माझा फक्त सखा हा माणूस आहे रे. याच्यासाठी मी काही करेल तो माझ्यासाठी काही करेल. तुम्ही दोघं जण जर लग्न करणार असाल ना तर आपण ह्याच वर्षी असं लग्न उरकून टाकू त्याच्या हा. म्हणजे मी मराय मोकळा होईल.
बाबा हा. असं काय म्हणता हो नाही ग हा? आता बरेच दिवस झाले तिला भेटायची इच्छा आहे. गप्पा हो बाबा मला तरी कोण आहे तुमच्याशिवाय नाही ग. हे बघ तुला जीवाला जिथे याला अमोल आहे. तुला सासरा नाही तर तुझा बापच तुझ्या संग आहे. हा नाही नाही, मला गेलं पाहिजे. माझी वाट बघतीये. स्वर्ग से सुंदर हो मेरा सपना. आम्हा दोघांना एकत्र राहू द्या रे. मी येतोय सखे, मी येतोय का तुझ्याजवळ. मालक हा. तुम्ही पहिले ज्या वेळेस मालकीन होती त्यावेळेस गाणे म्हणायचे, तसं एक गाणं म्हणावं. अरे म्हणणार ना. अरे तू हा. सांगितलं तर मी गाणं नक्कीच म्हणणार. ए मित्रा हा. लोकांसाठी रे तुझ्यासाठी गाणं म्हणणार मी. चालून अरे तेरे जैसा यार कहा, तेरे जैसा यार कहा, याद करेगी दुनिया तेरा मेरा याराना. आपली मैत्री आता हे दोघांचं हा लग्न नाटक करायचं. बदलायची, हा, नाटक. नात्यात बदलायची. हे बघ ए अमोल, हिचा हात तुझ्या हातात दिलाय. आयुष्यभर साथ दे रे. हा. हा नाही तुम्हाला कुठलीच अशी म्हणजे अडचण येऊ देणार नाही काका. बरं बरं बरं. आता एक काम करायचं आपण तू मी आणि काजल सर्वांनी मिळून मस्तपैकी जेवायला जायचं. जेवण करायचं मग पुढच्या कामाला लागायचं. पण लक्षात ठेव बाबा परत हे सगळं सगळं जे आहे आयुष्य आपलं हे लोकांसाठी वेचायचं हे लक्षात ठेव.